सखी सावली काव्यांजली। अगं नाही बहिणी, मी नो म्हणजे मी नसताना केक आला, तुम्हाला वाटलं मी ऑर्डर केला आणि मला वाटलं तुम्ही ऑर्डर केलाय, मग हा केक आला कसा? अरे तुला इथे हॉटेलमध्ये सगळे ओळखतात ना, बहुतेक त्या मॅनेजर साहेबांनी तुझ्यासाठी पाठवला असेल। हां म्हणजे तेही पॉसिबल आहे, किंवा वहिनी कदाचित एखाद्या फॅननी वगैरे। मी मॅनेजरलाच विचारतो। हां एक्सक्यूज मी, सॉरी मॅनेजर, ऍक्च्युली हा केक। सॉरी सर, खरं तर मी तुम्हाला आधीच सांगणार होतो की एक छोटासा गोंधळ झालाय। हा केक तुमच्याकडे चुकून आलाय। ओह नो, आम्हालाही थोडंसं कन्फ्युजन झालं होतं। मला वाटलं की यांनी हा केक मागवलाय आणि यांना वाटलं की मी मागवलाय। एका कस्टमरने एका स्पेशल व्यक्तीसाठी हा केक मागवला होता, पण आमच्या स्टाफने त्यांची ऑर्डर तुमच्याकडे आणून सर्व केली। अरे देवा, आम्हालाही काही कळत नव्हतं। ऍक्च्युली आमचंही थोडं कन्फ्युजन झालं। नंतर आम्हाला असं वाटलं की तुम्ही किंवा माझ्या एखाद्या फॅननी माझ्यासाठी पाठवलंय आणि खरं तर आपलंही चुकलंच जरा। नाही म्हणजे आपण आधी खात्री करून घ्यायला हवी होती ना। सॉरी हा, पण ज्यांनी हा केक मागवलाय ते खूप चिडले असतील ना? हो मॅम, खूप चिडलेत ते। ऍक्च्युली आमची चूक आहेच। तुम्ही प्लीज मला त्यांच्याकडे घेऊन चला, आणि हां या केकचं बिल त्यांच्याकडून घेऊ नका, मी पे करेन। साहेब, ज्यांनी केक ऑर्डर केला होता ते आत्ताच बिलाचं पेमेंट करून निघून गेले। हो नो, मला त्यांना भेटून सॉरी म्हणायचं होतं। वहिनी, अंजली सॉरी। चल लवकर चल, बस। बघितलंस लाडू, प्रीतम माणूस म्हणून किती चांगला आहे ते। अगदी निरागस आहे अगं। म्हणजे खरं तर आत्ता जे काही घडलं ना त्यात आपली काहीच चूक नव्हती, पण तरीही तो त्यांना सॉरी म्हणायला गेला। इतका प्रसिद्ध आहे, पण माफी मागण्यात त्याला कुठलाही कमीपणा वाटत नाही। खरंच लाखात एक आहे प्रीतम। मला तर टेन्शन आलं होतं तो तर काय करतोयस म्हणून, पण तू लगेच परत आलास। काय झालं? काही नाही, जाऊ दे ना। म्हणजे आता तूच सांगितलं होतं ना सीन क्रिएट करायचं नाही, सो मी नाही गेलो तिथे भांडायला। कसं आहे, मी तिथे गेलो असतो तर उगाच भांडण झालं असतं, सगळ्यांचं लक्ष गेलं असतं, प्रॉब्लेम झाला असता। तू सोबत असताना नको ते, म्हणून परत आलो। आर यू शुअर? या। मग तू नजर चोरून का बोलतोयस? माझ्याकडे बघून का बोलत नाहीस? विशू, खरं खरं सांग, तुझं माझ्यावरती प्रेम असेल तर तू खरं सांगशील। काय खरं सांगू श्रेष्ठा, मी तुझ्यासाठी इतक्या प्रेमाने आणलेला केक कोण खातो तर माहितीये? माझी ती बायको आणि माझा तो अतिशहाणा भाऊ प्रीतम। व्हॉट? येस, माझ्या बायकोबरोबर तिची चुलत बहीण पण होती अंजली, तिघही होते। मी तिथे गेलो असतो तर विषय वाढला असता, मला प्रश्न विचारले असते, मी इथे कशासाठी आलोय, काय करतोय। मीटिंगचं कारण दिलंही असतं, मग नंतर विचारलं असतं की नाही ठीक आहे, पण मग केक कशासाठी, कोणासाठी, आणि त्याच्यावर फॉर हॅपीनेस असं कोणासाठी लिहिलंय, वगैरे 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 हजार प्रश्न विचारले असते। संशय आला असता आपल्यावर। चल निघूया। सर ते बघा, तेच ते साहेब। दादासारखी गाडी?
पण दादा तर ऑफिसला आहे. मॅनेजर साहेब बघा, त्यांना सॉरी पण नाही म्हणता आलं. तुम्ही प्लीज अशी चूक पुन्हा करू नका. काय आज आमच्यामुळे कोणाचे तरी हॅपी मोमेंट स्पॉइल झालेत. त्यांना खूप वाईट वाटत असेल. प्लीज पुन्हा असं होऊ देऊ नका. येस सर, आम्ही काळजी घेऊ. एक काम करा, त्यांचा ऍड्रेस आहे का तुमच्याकडे? हो सर, त्यांनी ऍडव्हान्स पेमेंट केलं त्यामुळे रजिस्टर झाला असेल. ग्रेट. एक काम करा, तुम्ही असा सेम केक त्यांना पाठवून द्या प्लीज. ओके? हो सर, नक्की पाठवतो. आणि तुमच्याकडे नोटपॅड आहे? आहे ना. ठीक आहे. ही नोट त्याला अटॅच करा. ओके? ओके सर. हाय सर, आम्ही खूप मोठे फॅन आहेत तुमचे. सर एक सेल्फी प्लीज. सर Thank you. सेल्फी प्लीज. थँक्यू सर. थँक्यू सो मच. आई दमले मी. चल बरोबर, हे बघ आले आता. आणखी किती चालायचे आई? मी तुला सांगत होते ना प्राचीच्या गिफ्ट साठी इतक्या लांब नको जाऊया. उगाच गेलो इतक्या लांब. अगं किती किटकिट करशील आशू. हा अगं प्राचीचा वाढदिवस आहे ना, नात आहे ती माझी नात. तिच्यासाठी एवढं करायला नको. तुझा जेव्हा वाढदिवस असतो तेव्हा किती नखरे असतात तुझे. हे पाहिजे ते पाहिजे. ठीक आहे ग आई, मला सांग हे गिफ्ट साठी पैसे कुठून आणलेस? आपली अंजली कशासाठी? अगं ती घर खर्चासाठी जे पैसे देते की नाही, त्यात मी तिला थोडे वाढवूनच सांगते. म्हणजे वरचे पैसे मला माझ्याजवळ ठेवता येतात अडी अडचणीला. आता हे प्राचीसाठी जे गिफ्ट घेतलंय की नाही, त्यातही मी तिला उद्या पैसे वाढवूनच सांगेन. म्हणजे कसं उरलेले पैसे माझ्याजवळ ठेवता येतील. आई तू बरोबर तिला फसवतेस. तसं ती आहे म्हणा बावळट गावंढळ. काही बावळट वगैरे नाही आहे ती, पक्की शहाणी आहे. तिला जरा ढील दिली असती ना तेव्हा ना डोक्यावर बसून मिऱ्या वाटल्या असत्या तिने. तुला मला बाबांना घराबाहेर काढलं असतं, विकून खाल्लं असतं, आपल्याला पत्ताही लागला नसता. पण मी खमकी आहे ना म्हणून. ते तर बरोबर बोललीस. बरं मला सांग हे गिफ्ट बॉक्स रिकामी का आणलेस? ती महामाई येईल ना तिकडे. कोण? प्रीतमची आई. श्रीमंतीचा टेंबा मिरवेल ती तिकडे. तिला कळायला नको आम्ही सुद्धा मॉलमध्ये जाऊ शकतो, भरमसाठ खरेदी करू शकतो म्हणून हे सगळं. तुझं डोकं कुठे चालेल आणि कसं चालेल ना ते सांगता येत नाही. पण त्या लोकांनी जर हा बॉक्स उघडून दाखवायला सांगितला तर? तेव्हा काय करायचं ते तेव्हाचं तेव्हा बघू. त्याची उत्तरं आहेत माझ्याजवळ. खरं काय ग आशू, तू मला अजून पुरतं ओळखलेलं दिसत नाहीये. बरं ते जाऊ दे. तो प्राचीसाठी गिफ्ट घेतलेला बॉक्स कुठे व्यवस्थित घेतलायस ना? मी? अगं ते तुझ्याकडे होतं, माझ्याकडे कुठून येईल? काय डोकं ठिकाणावर आहे का तुझं? तुझ्या हातात दिली होती ना मी पिशवी. माझ्याकडे नाही. शोध आधी. अरे देवा किती ग वेंधळी तू. त्या बॉक्सवर नाव लिहिलेलं आहे, नीट बघ. नाही ग, मला वाटतं आपण गिफ्ट पॅक करायला दिलं होतं ना, तर दुकानातच ठेवून आलो. अरे माझ्या कर्मा, तू पिशवी दुकानातच विसरलीस? हो. कशी ग तू अशी वेंधळी. चल आता परत. छे बाई. आई ग. आई ग काय आई ग. ताई जरा शांत हो, येतील ते, नको काळजी करूस. बघ घे पाणी घे. नकोय. का रे, काय झालं? तुझी बायको पाणी घेऊन आली नाही म्हणून चिडलायस का तू? अरे बघ ना, साधा पाय मुरगळलाय म्हणून डॉक्टरकडे जाते असं सांगून गेले, अजून उगवली नाही. एवढा वेळ लागतो का डॉक्टरांकडे? प्राचीचा वाढदिवस करायचा घाट घातलाय हिने. शिवाय बाहेरच्या खाण्याच्या पदार्थांची ऑर्डर पण घेऊन ठेवले. आणि ही
हॉस्पिटलमध्ये वेळ काढत बसलीये. अगं गर्दी असेल तिथे. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर सगळ्या प्रोसेसला वेळ लागतो. आपल्या हातात काही नसतं. हो, पण वेळेत घरी यायचं भान असतं की नाही आपल्याला. दुपारचे 4 वाजलेले आहेत. हिचा नवरा घरी आला तरी हिचा पत्ता नाहीये. ही काय वागायची पद्धत झाली का? मी फोन केला तेव्हा उचलला नाही, त्या प्रीतमलाच घ्यायला लावला. प्रीतमचा पण अति उत्साह नडतो असा कधी कधी. ताई, अगं तू आता प्रीतमला का नावं ठेवतेस? जे काय झालं ते त्यांनी फोन करून तुला सांगितलं ना. आणि तो जे काय करतोय ते काव्याच्या काळजीपोटीच करतोय ना ग. अगं त्यांनी काळजीने केलंही असेल ग, पण घरातल्या कामाची जबाबदारी जिच्यावर आहे तीच वेळेत इथं हजर नाहीये तर मग काय करणार? तरी मी म्हणत होते एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाण्याची काही गरज नाही. हॉस्पिटलमध्ये नाहीये ते. अक्काई, तुझा पाय मुरगळलाय म्हणून त्या निमित्ताने तरी तुला घराबाहेर पडता आलं, नाहीतर दिवसभर नुसतं घरातच काम करत असतेस. अगं पण त्यामुळे उशीर बघ ना किती झालाय. घरी आई बाबा आहेत, मावशी आली आहे, ते सगळे वाट बघत असतील ना. लवकर जायला हवा होता आपण, पण जास्तच उशीर झाला. आणि त्यातून जर हे आले असतील तर त्यांना पाणी द्यायला मी नसेन. वहिनी, तू घरातून निघताना सगळी भांडी कुंडी लॉकर मध्ये लॉक करून आली आहेस का? नाही, असं का विचारतोस? अगं मग काय, त्याला जर पाणी हवं असेल तर तो घेईल, नाहीतर कोणीतरी देईल त्याला. आणि असंही दादाला आपण फोन केला होता, दादा मीटिंग मध्ये आहे, त्याला यायला उशीर होणार आहे, हे त्यांनी स्वतः सांगितलं. हो, सांगितलं होतं त्यांनी, पण आमची प्राचू यांची लाडकी लेक आहे. तिच्या वाढदिवसासाठी आपली सगळी कामं बाजूला ठेवून नक्की येतील ते. पण ते आल्यानंतर मी नाहीये असं कळलं तर खूप चिडतील ते. तुझी सून हॉस्पिटलमध्ये नाहीये. तुझी सून मजा करते, बाहेर मजा करते. इथे घरी सगळे आहेत, कामं आहेत, पण तिला कसलीही काळजी नाहीये, मजा करते ती. हॉस्पिटलमध्ये नाहीये तुझी सून. विशू, तू खरं बोलतोयस? वहिनी, अगं किती विचार करतेस? थोडा स्वतःच्या हेल्थचा विचार कर. तुझ्या पायाला लागल्यावर हॉस्पिटलमध्ये जाणं इम्पॉर्टंट होतं की नाही? आणि घरी मीनाक्षी मावशी आहे, आई आहे, त्याला काय हवं नको ते ते बघतील. अरे पण मी असताना त्यांना कशाला त्रास ना. आणि बरं ते जाऊ दे, ते तुझ्या लक्षात येणार नाही, तू लहान आहेस अजून. पण नवरा घरी आला ना की त्याला काय हवं काय नको हे बघणं बायको म्हणून माझी जबाबदारीच आहे ना. आणि माझ्या जबाबदारीमध्ये कुठेही अपुरी पडलेलं मला अजिबात आवडणार नाही. खरं तर दोघांनी एकमेकांची काळजी घेणं यालाच तर संसार म्हणतात. अक्काई, दोघांनी. तू गप ग. एनिवे, आता आपण हा आपला टॉक शो माझ्या पॉडकास्टवर करूया, ओके? आता असंही उशीर झालाय. लेट्स मूव्ह. हो, निघूया. चल, लेट्स मूव्ह. अगं राहू दे, उतरेल ना मी हळूहळू. अक्काई, मी असताना तुला त्रास कशाला? हळू उतर, हळू, सावकाश. हात दे इथे. आणि हो, त्या पायावर जोर नको टाकूस. हो हो. वहिनी, अंजली तुम्ही प्लीज पुढे वा, मी आलोच. हा फोन अटेंड करूया. अक्काईच्या एक्सरेची फाईल मी आणतो. ठीक, चल.
काही हळूहळू. हो. थांब तिथेच. घरात पाऊल टाकायची गरज नाहीये. किती वाजले? घड्याळ बघता येतं ना तुला? इतका उशीर का झाला? घरात सासू सासरे आहेत. ऑफिस मधून नवरा येणार आहे, 2 मुलं आहेत. उद्या मुलीचा वाढदिवस आहे. बाहेरून जेवणाची ऑर्डर करून ठेवली आणि तू स्वतःच घरी नाही. अरे साधा पाय मुरगळलाय ना तुझा, इतका उशीर का झाला? पण भाऊजी, आमच्या घरातला विषय बाहेरच्या लोकांनी नाक खुपसायचं नाही. हा, आप काही पण लाडू. अहो जाऊ द्या ना. अरे बस विशू, आत्ता वाद नको. झाला तिला उशीर. अरे ती आता आली आहे ना, मग कशाला उगाच विषय वाढवतोयस? मावशी, तू तिची बाजू घेऊ नकोस. मला तिच्याकडून उत्तर हवंय. उशीर का झाला? विशू म्हणतोय तो बरोबर आहे. एवढा उशीर का झाला हिला? मी म्हणत होते जाऊ नको, तरी गेली. मी फोन केला तर तिने उचलला सुद्धा नाही. मग आता एवढा उशीर का झाला ते सांग ना. आई, ते खूप मोठं हॉस्पिटल आहे. खूप गर्दी होती तिथे. सगळा टेस्ट करेपर्यंत उशीर लागला. अरे हो, विसरलोच मी. तुला दुखतंय का? तुला फ्रॅक्चर झालंय? डॉक्टर काय म्हणाले? प्लास्टर वगैरे लावलंय? नाही ना? हा, म्हणजे दिसत नाहीये. काही तू बरी आहेस ना? नाही, माझं काय म्हणणं आहे, तू सकाळी गेली होतीस ना, आत्ता आलीस म्हणून विचारतोय. इथे मज्जा मारण्यासाठी माझ्या आईने तुला सोन करून घेतलंय का? अरे विशू बस, काय बोलतोयस तू? हे बरोबर बोलतोय विशू. हिला उशीर का झाला ती सांगतच नाहीये. अहो पण अक्काई हॉस्पिटलला गेलेली. तिच्या पायाचा एक्सरे सुद्धा काढलाय आणि डॉक्टरांनी औषधं लिहून दिलेत. ते सगळे पेपर गाडीत आहेत. तुम्ही तिचा पाय बघा ना. तिला खरंच खूप त्रास होतोय.
अरे बापरे, खूप त्रास होतोय तुझ्या ताईला. अगं मग आधी फोन करून का नाही सांगितलं? तिथून गाडीतून इथपर्यंत बोलवायला आपण पालखी अरेंज केली असती तुझ्यासाठी. नाही, तू आता एक काम कर. नाही सॉरी, काही काम करू नकोस. आराम कर. हा, कसं आहे, उद्या मुलीचा वाढदिवस आहे, पण तो महत्वाचा नाहीये. नाही खरंच मुलीचा वाढदिवस महत्वाचा नाहीये, तुझा आराम महत्वाचा आहे. हे पाय दुखतोय ते महत्वाचं आहे. तू घराचं टेन्शन घेऊ नकोस अजिबात. मी आहे ना. हा, मी सगळं करेन. रिकामच आहे मी. हा, तुम्ही असं का बोलताय भाऊजी? तिचा पाय खरंच दुखतोय. अगं हो, म्हणूनच तर सांगतोय आराम करायला. हा, नाहीतर तू एक काम का नाही करत? तू तिला तुझ्या घरी घेऊन जा कायमची.